झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान परीक्षा वेळेवर सुरू झालेल्या असल्या तरी मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ सुरूच आहे। एमएससी बॉटनीच्या दुसऱ्या वर्षाचं प्रॅक्टिकल आज पुन्हा रद्द करण्यात आलं। यापूर्वीही कालही ही परीक्षा रद्द करण्यात आली। विद्यार्थ्यांना कोणतीही सूचना न देता हे प्रॅक्टिकल्स रद्द करण्यात आले। ही प्रॅक्टिकल पुन्हा कधी होणार याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत। दरम्यान संपकरी प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी यावेळी मूक निदर्शनही केली। मी एमएससी पार्ट 2 ची बॉटनीची विद्यार्थिनी आहे। आमची 28 पासून प्रात्यक्षिक एक्झाम सुरू होणार होती, तर आता सध्या ह्या स्ट्राईकमुळेच आमच्या पण एक्झाम्स नाही होतात, प्रॅक्टिकल्स एक्झाम 13 तारखेपर्यंत आमचे टाइम टेबल्स आहेत, पण आता नाही झाले तर मग पोस्टपोन होतील असं सांगितलं एक्झाम। पण आम्हाला रोज इकडे यावं लागतं एक्झामसाठी। आम्ही सरकारला गेले 52 दिवस झाले हेच सांगतोय की आमची जी डिमांड आहे त्याच्यावर बोलणी करावी, पण ते बोलणी करता पुढे येत नाही किंवा योग्य तो मार्ग देखील सुचवत नाहीये। त्यामुळे आमचा हा बहिष्कार चालू आहे आणि आम्ही हा बहिष्कार तोपर्यंत चालू ठेवू जोपर्यंत गव्हर्नमेंट आमच्याशी प्रॉपर सेटलमेंट वगैरे करत नाही। दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या TY BCom परीक्षेचा दुसरा पेपर आज सुरू झाला। गुरुवारी झालेल्या पहिल्या पेपरच्या दरम्यान प्राध्यापकांच्या संपामुळे गोंधळ उडाला होता। विद्यापीठानं केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षार्थींना नाहक मनस्ताप ऐन परीक्षेच्या दिवशी सहन करावा लागला। काही ठिकाणी उशिरा पेपर मिळाले तर काही ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकारही घडले। त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या पेपरचं विद्यापीठ कसं नियोजन करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। दरम्यान आजचा पेपर सुरू झालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।